बचळ बसून घ्यायचं, शिंदे साहेब कोण, अजित दादा कोण, आणि काम झालं घेतो तुपलं बचळ. आता कुठं जातो? तिकडं ठाकरे येऊन द्यायचा नाही माघारी, इकडे हे येऊन दे ना. हा, जातो का मासे धरायला म्हणा त्यांना. आता हे असले यांचं एकदा भागलं की लगेच सोडून देते. ते किरीट सोमायचा वापर केला, ते कुंकड पड काय नुसतं गोण्या घेऊनच पळत होते. ते ट्रॅक्टर हातोडा एवढा बला बला हातोला आला मला, बला हातोला काय सगळं असे सगळा पचकाच. ते मुनगटीवर साहेबाचा आधी हवारा केला. दिंडी तिंगडकर साहेब एवढा मोठा नेता आहे, त्याचा पचका केला. आता लाग ना बोललेले आवाज लागत त्यांच्या. यांचं काम असं आहे फडणवीस साहेबाचं, आमचे दैक तीर्थापुरी या परिवार आणि ते लय खरी होतं. ते कुठं गेले भाव कमी करायचं, कशाचा बी मालाचा भाव कमी करायचा हमेशा त्याला ती सवच होती. असं फडणवीस साहेबाचं काम आहे. त्याला भाव कमी करायचं नाद होता, पण ते पुढं चालून त्याचे दात पडले. बचळ पड. मग आता डॉक्टरकडे जाऊन बसा लागेल ना, ती पर्याय नाही दुसरा. गेला डॉक्टराकडे. आता दात सगळ्याला बसत नाहीत, त्याला थोडे डॉक्टरला घुसा लागते, ते करावं लागते. मग ते बरोबर त्याला ते बचळ बसायचं, बसिलं बचळ. त्याला बचळ फिचळ बसायचं झालं, पक्क झालं. आणि बचळ बसायचं झाल्यावर खुर्चीवर जाऊन बसला डॉक्टर पुढं. मला किती पैसे झाले? ते मला 8,000. कारण सगळीकडे तेच रेट आहे. ते डॉक्टर 8,000 म्हणणं आणि ते बचळ काढून म्हणला बघे बचळ तू तोपला धंदा. डॉक्टरला काही सुचना ना. आता बचळ बसल्यावर ते दुसऱ्याला बसा ना, आणि यांनी तर काढून फुलं बचळ. मग काय करायचं आता? ते म्हणले किती? ते मला 2,500. दि म्हणलं आता तुझं फेकून देऊस तर. तसं काम आहे यांचं फडणवीस साहेबाचं. बचळ बसून घ्यायचं, शिंदे साहेब कोण, अजित दादा कोण, आणि काम झालं घेतो तुपलं बचळ. आता कुठं जातो? तिकडं ठाकरे येऊन द्यायचा नाही माघारी, इकडे हे येऊन दे ना. हा, जातो का मासे धरायला म्हणा त्यांना. आता हे असले यांचं एकदा भागलं की लगेच सोडून देते. ते किरीट सोमायचा वापर केला, ते कुंकड पड काय नुसतं गोण्या घेऊनच पळत होते. ते ट्रॅक्टर हातोडा एवढा बला बला हातोला आला मला, बला हातोला काय सगळं असे सगळा पचकाच. ते मुनगटीवर साहेबाचा आधी हवारा केला. दिंडी तिंगडकर साहेब एवढा मोठा नेता आहे, त्याचा पचका केला. आता लाग ना बोललेले आवाज लागत त्यांच्या. पटून नाही घेणार ते, हे खरं आहे. त्या खडसेचा कार्यक्रम केला, त्यांचे चांगले चांगले नेते पाण्यात बुडिले, जे खरे भाजपा चालवत होते. बरं, ह्या माणसाविषयी द्वेष नाही ना आम्हाला. अरे तो देतच नाही, आमचं तर भांडलं येतो. त्या लाडांना पुढं घातलं, दिलं झुपून. लाडांना पुढं घातलं. कारण मी कशावर म्हणतो ही संभ्रम का काढतोय मी? ते म्हणले होते उदय सामंतांना, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विचारून गेले का? याचा अर्थ हे बिना विचारते येऊ शकत नाही. कारण त्यांचं एक स्टेटमेंट त्याचं, मी बिना मर्जीचं, मला मर्जी नाही आहे त्यांना विचारल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. ह्यो शब्द खूप मोठा आहे. यांना स्वतःच्या मर्ज्यासुद्धा नाहीत कुठं जायचे. मी माझ्या मर्जीनं जाऊ शकत नाही. तसं मुख्यमंत्र्याला विचारल्याशिवाय येऊ शकत नाही. हे काय म्हणतात, मी मराठा म्हणून आलो. पण त्या मराठा म्हणल्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल स्वाभिमान. यांना बोललं की राग येतो. खरं सांगितलं, अरे द्या ना, आम्ही तुमचं उदं करतो ना. किती वाऱ्या सांगितलं, अरे किती वाऱ्या सांगितलं हे, आम्ही करतो उदं तुमचं. चला, नाही केलं ना त्याच्या मायाला तुम्ही म्हणताल ते. तुम्ही देत नाहीत, मग आम्हाला ती चीड का चिड येते मला ही. आता 4-2 पिलावळ उठणारच. कारण बोलल्याला जमत नाही, द्यायचं तर काही नाही. मराठ्याला दानत ठेवा, अवकात ठेवा, ती द्यायची. मग बोलणं नाही खावा. दानत ठेवायची, ती द्यायची, आणि मग माणसानं बोलणं ऐकून नाही घ्यावा. तुम्हाला द्यायचं नाही, बोलणं ऐकून घ्यायचं नाही. हुकुमशाही लावले काय तुम्ही? मराठ्यापुढे शानपणा करता काय तुम्ही?